बिर्याणी म्हटलं की कधी कधी खूप जास्त ती कोरडी होते, बिर्याणीचा भात खूप जास्त चिकट होतो किंवा बिर्याणी किती लोकांसाठी किती बनवायची याचा अंदाज सुद्धा येत नाही। आणि ही बिर्याणी बघा अजिबात कोरडी झालेली नाहीये आणि याचा भात बघा अगदी मोकळा मोकळा तयार झालाय। आणि या व्हिडिओमध्ये मी ही बिर्याणी किती लोकांना पुरेल आणि जास्त लोकांसाठी बिर्याणी बनवायची असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं अशी अचूक माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आणि तुम्हाला सुद्धा अशीच चमचमीत बिर्याणी बनवायची असेल ना तर हा व्हिडिओ पटकन बघायला सुरुवात करा। नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये हॉटेलमध्ये मिळते तशी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत। आता चिकन दम बिर्याणी म्हटलं की तिच्या भरपूर अशा स्टेप्स असतात, तर या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप तुम्हाला अगदी सविस्तर समजावून सांगितलेली आहे। त्यामुळे तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा बिर्याणी बनवत असाल तरी देखील तुमची ही बिर्याणी अगदी परफेक्ट अशी तयार होईल। आणि इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवतोय, त्यामुळे इथे मी तुम्हाला साहित्याचं प्रमाण देखील अगदी अचूक आणि सविस्तर सांगितलेलं आहे। आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ही बिर्याणी ऑर्डरसाठी बनवायची असेल किंवा ऑर्डर घ्यायची असेल तरी देखील हा व्हिडिओ तुम्हाला अगदी मदतशीर ठरेल। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालूयात। तर इथे मी अर्धा किलो बिर्याणीसाठी इथे मी बरोबर अर्धा किलो तांदूळ घेतलाय। तर हा बासमती लांब दाण्याचा तांदूळ आहे, तर कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला हा तांदूळ अगदी सहज मिळून जाईल। आणि शक्यतो बिर्याणीसाठी तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा, नवा तांदूळ घ्यायचा नाही, कारण जुन्या तांदळाचा भात हा खूप मोकळा मोकळा होतो आणि नवीन तांदळाचा भात थोडासा चिकट होतो। तर आता जुना तांदूळ असतो की नाही तो असा थोडासा असा पिवळसर असतो आणि नवीन तांदूळ असतो तो अगदी पांढरा शुभ्र असतो। आता या तांदळाला आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी या तांदळाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। आता या तांदळाला साधारण अर्धा ते पाऊण तास चांगलं भिजवून घ्यायचं आहे। जरी 1 तास हे तांदूळ तुम्ही भिजत ठेवलेत तरी काही हरकत नाही। आता तांदूळ भिजतोय तोवर आपण पुढची तयारी करून घेऊयात। आता तांदूळ भिजतोय तोवर आपण बिर्याणीमध्ये जो तळून कांदा घालतात तो तयार करून घेऊयात आपण। तर इथे मी जवळपास 350 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत आणि या कांद्यांना असं उभं एकदम पातळ असं चिरून घेतलेलं आहे। आणि बिर्याणीसाठी आपण हा कांदा तळून घेणार आहोत, त्यामुळे हा कांदा चिरताना एकदम पातळ आणि उभा चिरून घ्यायचा, जाडसर अजिबात चिरून घ्यायचा नाही। तर इथे मी वजनी प्रमाणात 350 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत, म्हणजे 4 ते 5 मोठे कांदे इथे मी घेतलेले आहेत। तर आता हा कांदा आपला चिरून तयार आहे। आता या कांद्याला आपण तळून घेऊयात। तर कांदा तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी चिरून घेतलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा यामध्ये घालतीये, म्हणजेच 2 बॅचमध्ये मी हा कांदा तळून घेतीये। कारण काय होतं, तेलामध्ये तुम्ही जर खूप जास्त कांदा टाकलात तर तो नीट तळला जात नाही। आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत या कांद्याला आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर या कांद्याला तेलामध्ये सतत हलवल्याने या कांद्याला रंग अगदी एकसारखा येतो। आता गॅस मोठाच ठेवून आपण हा कांदा तळून घेऊ। तर हे बघा इथे या कांद्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे। आता या स्टेजलाच आपण हा कांदा काढून घेऊयात, कारण काय होतं, कांदा तेलामधून काढून घेतल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस तशीच सुरू असते, त्यामुळे कांद्याला तेलामध्येच हलकासा तांबूस रंग आला की हा कांदा काढून घ्यायचा आणि हा कांदा थंड झाल्यावर या कांद्याला अजून जास्त ब्राऊन रंग चढला जातो। आणि या कांद्याला तुम्ही तेलामध्येच खूप जास्त ब्राऊन रंगावरती तळून घेतलात तर तो थंड झाल्यानंतर अजून जास्त काळपट होतो आणि तो चवीला खूप करपट लागतो आणि बिर्याणीमध्ये खाताना त्याची करपट चव लागते। त्यामुळे कांदा तळताना या गोष्टी नक्की लक्षात घ्या। आता याच पद्धतीने मी उरलेला कांदा देखील तळून घेते। तर हे बघा इथे माझा हा सगळा कांदा तळून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या रंगावरती तो तळला गेलेला आहे, अजिबात काळपट झालेला नाहीये। तर आता आपला कांदा तळून झालेला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊयात। तर आज आपण इथे अर्धा किलोची बिर्याणी बनवतोय, तर त्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। तर अर्धा किलोची बिर्याणी बनवत असताना अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन असं समप्रमाणात घ्यायचं असतं। आणि बिर्याणी बनवत असताना चिकनचे खूप छोटे पीस करून आणायचे नाहीयेत, असे मध्यम आकाराचे पीस घ्यायचे असतात। आता या चिकनला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता या चिकनमध्ये आपण अगदी अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि 2 मोठे चमचे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। तर कश्मीरी लाल तिखट घातल्याने बिर्याणीला रंग देखील छान येतो आणि ते चवीला फार तिखटही नसतं। आणि त्याचबरोबर इथे आपल्याला 2 मोठे चमचे भाजलेल्या धण्याची पूड घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। आणि त्याचबरोबर इथे आपल्याला 1.5 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे।
तर बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचा वापरलात तरी देखील चालेल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। तर हे मीठ साधारण 1.5 छोटा चमचा आहे आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस असा पिळून घालायचा आहे आणि त्याच सोबत यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 4 मोठे चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, म्हणजेच अर्धी छोटी वाटी घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे, म्हणजेच 200 ग्रॅम दही घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला मुठभर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 10 ते 12 पुदिन्याची पानं घालायची आहेत। आता या सर्व जिन्नसांना हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे दही आणि हे सगळे मसाले चिकनला अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत इतपत मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मगाशी जो तळून घेतलेला कांदा होता तो घालायचा आहे। तर हे बघा इथे हा जो आपण तळून घेतलेला कांदा आहे यातील संपूर्ण कांदा आपल्याला यामध्ये म्हणजे या चिकनमध्ये घालायचा नाहीये। तर यातील जवळपास 70% कांदा आपण या चिकनमध्ये घालणार आहोत। उरलेला 30% कांदा आपण चिकनला दम देताना वापरणार आहोत। आता हा कांदा आपण या चिकनमध्ये घालून घेऊयात आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चिकनला जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर याला मॅरिनेट करून ठेवू शकता। फक्त यामध्ये दही घालायचं नाही। तर दही जेव्हा तुम्ही चिकन करायला घेणार आहात म्हणजे बिर्याणी करायला घेणार आहात तेव्हा तुम्ही आधी अर्धा तास यामध्ये दही घालून ठेवलत तरी देखील चालेल। आणि जर तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही लगेचच यामध्ये दही घालून तुम्ही याला 1 तास 1.5 तास असंच मुरवत ठेवून लगेच याची बिर्याणी बनवायला घेऊ शकता। तर आता हा कांदा मी या चिकनमध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि याला कमीत कमी तास ते 1.5 तास याला असंच मुरवत ठेवायचं आहे। तर आता आपलं चिकन चांगलं मुरतंय तोवर आपण बिर्याणीसाठी लागणारा भात शिजवून घेऊयात। तर हे बघा बिर्याणीसाठी भात शिजवण्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारण पाऊण पातेलं भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपलं हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालूयात। तर इथे मी 2 तमालपत्र घालतीये आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जर तुमच्याकडे शाही जिरे असतील तर ते घातले तर अगदी उत्तमच। आणि त्याचसोबत इथे आपल्याला 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 काळी मिरी घालायची आहे आणि 3 ते 4 हिरवी वेलची आणि 1 काळी वेलची घालायची आहे आणि त्याचसोबत यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबाचा रस असा पिळून घालायचा आहे। तर लिंबाचा रस या पाण्यामध्ये घातल्याने तुमचा तांदूळ म्हणजे तुमचा भात अगदी पांढरा शुभ्र शिजला जातो आणि तो छान मोकळा मोकळा होतो। आणि ही लिंबाची फोड रस पिळून झाल्यानंतर तिला बाहेर काढून टाकायचं नाहीये, तिला तसंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचंय आणि त्याचसोबत यामध्ये 2 मोठे चमचे मीठ घालायचंय। आता या पाण्याला परत एकदा चांगली उकळी आणून द्यायची। तर हे बघा पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया। तर मगाशी आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्यातील पाणी पूर्णपणे मी निथळून घेतलेलं आहे आणि फक्त तांदूळ यामध्ये मी घालतीये। आता याच सोबत या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। तर तुपामुळे तांदूळ मोकळा मोकळा तर होतोच पण तांदळाला अगदी मस्त स्वाद येतो। आता हे संपूर्ण तांदूळ यामध्ये घालून झालेले आहेत। आता याला परत एकदा थोडंसं हलवून घेऊ। आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या पाण्याला परत एकदा उकळी आणून द्यायची। तर हे बघा तांदळाला आता चांगली उकळी आलेली आहे। आता काय करायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला साधारण 80% म्हणजे 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। तर या तांदळाला आपण आधीच भिजवून घेतलेला आहे त्यामुळे हा तांदूळ शिजायला फार वेळ लागत नाही। तर साधारण 4 ते 5 मिनिटात हा तांदूळ लगेच शिजला जातो। तर या तांदळाला आपल्याला आत्ता 80% शिजवून घ्यायचं आहे आणि उरलेला 20% तांदूळ जेव्हा आपण बिर्याणीला दम देणार आहोत त्यामध्ये तो उरलेला 20% भात चांगला शिजवून घेणार आहोत। तर हे बघा 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण चेक करूयात की आपला भात शिजला आहे की नाही। तर हे बघा हा तांदूळ असा अर्धा तुटला जातोय, खूप असा मऊ होत नाहीये, म्हणजेच हा तांदूळ 80% शिजला गेलेला आहे आणि असाच भात आपल्याला शिजलेला हवा आहे। आता याहून जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये। आता गॅस आपण बंद करायचा आहे। आता या भातामधील पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि हा भात एका परातीमध्ये आपल्याला हा असा पसरवून घ्यायचा आहे। तर हा भात परातीमध्ये असा पसरवून घेतल्याने काय होतं की त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते, म्हणजे जी भाताची गरम वाफ असते ती निघून जाते, त्यामुळे भात अजून जास्त शिजला जात नाही। तर हे बघा इथे हा शिजवून घेतलेला संपूर्ण भात मी या परातीमध्ये पसरवून घेतलेला आहे। आता काय करायचं यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले आहेत ते संपूर्ण काढून टाकायचे, कारण काय होतं ते खडे मसाले खाताना खूप कडवट लागतात। आणि आता 1 काटे चमचा घ्यायचा आणि या काटे चमच्याने या भाताला थोडंसं खालीवर करायचं। असं केल्याने काय होतं की भातामध्ये जी उरली सुरली एक्स्ट्राची जी वाफ असते ती देखील गरम वाफ निघून जाते आणि आपला भात जास्त शिजत नाही आणि छान मोकळा मोकळा होतो। तर हे बघा या भातामधील मी इथे
सर्व खडे मसाले काढून घेतलेले आहेत. आता या भाताला परत एकदा थोडंसं हलवून घेते आणि याला असंच थंड करायला ठेवून देते. तर इथे आपला भात थंड होतोय, तोवर आपलं चिकन देखील इथे चांगलं मुरलेलं आहे. आता याला आपण थोडंसं शिजवून घेऊया. तर चिकन शिजवण्यासाठी इथे मी एक मोठी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. तर याच कढईमध्ये आपण चिकन देखील शिजवणार आहोत आणि बिर्याणीला दम देखील देणार आहोत. तर शक्यतो चिकन दम बिर्याणी बनवत असताना जाड बुडाची आणि उथळ कढई घ्यायची, खूप खोलगट कढई घ्यायची नाही. तुम्ही जर खूप उथळ कढई घेतली तर बिर्याणीला सगळीकडून एकसारखा असा दम लागला जात नाही. आता ही कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी तेल घालून घेऊया. तर मगाशी आपण जे कांदा तळण्यासाठी तेल वापरलं होतं, तर त्यातील जे उरलेलं तेल होतं त्यातील 1 वाटी तेल मी या कढईमध्ये घातलेलं आहे. आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तेल बरोबर 50 ग्रॅम आहे. आणि त्याच सोबत या तेलामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे. आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते संपूर्ण चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे चिकन अगदी छान मॅरिनेट झालेलं आहे, चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि कलर देखील याला सुंदर आलेला आहे. आता हे संपूर्ण चिकन या तेलामध्ये घालून झाल्यानंतर काय करायचं, गॅस मोठाच ठेवायचा आणि सुरुवातीला 5 ते 6 मिनिट हे चिकन मोठ्या गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर या चिकनला तुम्ही डायरेक्ट दम देऊन म्हणजे डायरेक्ट यावरती भाताचा लेअर देऊन हे चिकन शिजवून घेऊ शकता. पण तसं केल्याने काय होतं, कधी कधी बिर्याणी खूप कोरडी होण्याची शक्यता असते किंवा चिकन थोडंसं कच्चं राहण्याची देखील शक्यता असते. पण असं चिकन शिजवून घेतल्याने काय होतं, चिकनला स्वतःचं असं थोडंसं पाणी सुटलं जातं, त्याची अशी छान ग्रेव्ही तयार होते आणि त्यामुळे काय होतं, आपली बिर्याणी अजिबात कोरडी होत नाही किंवा खाताना देखील ती अजिबात कोरडी लागत नाही. तर हे बघा, एक 5 ते 6 मिनिट मी या चिकनला मोठ्या गॅसवरती चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या चिकनला स्वतःच असं थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि या चिकनला साधारण 80% तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण याला एक 15 ते 20 मिनिट याला असंच शिजू द्यायचं. तर लक्षात घ्या की आता हे चिकन आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे आणि उरलेलं 20% चिकन आपण जेव्हा बिर्याणीला दम देणार आहोत त्यामध्ये उरलेलं 20% चिकन आपण शिजवून घेणार आहोत. आता यावरती झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून या चिकनला एक 15 ते 20 मिनिट असंच शिजवून देऊयात. आणि लक्षात घ्या की मध्ये मध्ये याला आपल्याला हलवत राहायचं आहे, याला असंच सोडून द्यायचं नाहीये. तर हे बघा, एक 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि या चिकनला मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साधारण हे एक 70 ते 80% चिकन आपलं चांगलं शिजलं गेलेलं आहे. आणि या चिकनला मी मध्ये मध्ये सारखं हलवत होते, त्याला असंच सोडून दिलं नव्हतं, नाहीतर ते खाली करपलं गेलं असतं. तर आधी सांगितल्याप्रमाणे असं चिकन शिजवून घेतल्यामुळे या चिकनची अशी दाटसर अशी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता काय करायचं, गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि या चिकनला थोडंसं कोमट करून घ्यायचंय. तर हे बघा, या चिकनला मी थोडंसं असं कोमट करून घेतलेलं आहे. आता खरी आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जे चिकनचे पीस आहेत ते सगळीकडे कढईमध्ये असे पसरवून घ्यायचे. तर एखादा चमचा घ्यायचा आणि या चमच्याने हे चिकनचे पीस या कढईमध्ये सगळीकडे असे पसरवून घ्यायचे. यानंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे आणि मघाशी आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो देखील यावरती थोडासा घालून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी यावरती थोडासा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. आता काय करायचं, मघाशी आपण जो भात शिजवून घेतला होता तो संपूर्ण भात या चिकनवरती असा पसरवून घ्यायचा आहे. तर जेवढा जमेल तितका हा भात या चिकनवरती एकसारखा असा पसरवून घ्यायचा आहे. आणि हा भात चिकनवरती पसरवत असताना खूप दाबून पसरवायचा नाही, अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला हा भात अगदी मोकळा मोकळा तयार झालेला आहे. आता हा शिजवून घेतलेला संपूर्ण भात मी या चिकनवरती घालून घेते. तर हे बघा, इथे मी या चिकनवरती हा संपूर्ण शिजवून घेतलेला भात पसरवून घेतलेला आहे. आता काय करायचं, या भाताला थोडंसं हाताने असं एकसारखं करून घ्यायचं, एकसारखी लेवल करून घ्यायची. आता या भातावरती आपण 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. तर तुपामुळे या बिर्याणीची चव अजून छान दुप्पट होते. आणि त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या पाकळ्या भिजत घातल्या होत्या. आणि हे बघा, आपलं हे केशरचं पिवळसर असं दूध तयार झालेलं आहे. आता हे संपूर्ण दूध या भातावरती असं चांगलं पसरवून घालायचं आहे. तर हे केशरचं दूध या बिर्याणीमध्ये घातल्याने बिर्याणीला चव तर छान येतेच पण रंग देखील सुरेख येतो. आता हे संपूर्ण दूध यामध्ये घालून झाल्यानंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे.
आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना देखील घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तळलेला कांदा घालायचा आहे। तर हे बघा, इथे आपली ही बिर्याणी लेयर देऊन तयार झालेली आहे। आता आपण बिर्याणीला दम द्यायला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे मी एक फॉईल पेपर घेतलेला आहे आणि हा फॉईल पेपर मी या कढईला संपूर्ण लावून घेणार आहे। जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर जी आपली चपातीची कणिक असते ती देखील तुम्ही या कढईला लावून घेऊ शकता। जर तुमच्याकडे कणिक देखील अवेलेबल नसेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि तो देखील तुम्ही कढईला बांधून घेतलात तरी देखील चालेल। तर हे बघा, आता हा संपूर्ण फॉईल पेपर मी या कढईला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं। तर इथे मी या कढईचंच काचेचं झाकण ठेवतीये। तर तुम्ही कोणतंही यावरती असं जाड झाकण ठेवू शकता जेणेकरून या चिकनला चांगला दम बसेल आणि यामधून वाफ अजिबात बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवायचं। तर हे काचेचं झाकण आहे, ऑलरेडी ते खूप जाड आहे, त्यामुळे मला या झाकणावरती कोणतंही जाड भांडं ठेवायची गरज नाहीये। जर तुम्ही जे झाकण ठेवणार आहे ते थोडंसं पातळ असेल तर त्या झाकणावरती कोणतं तरी जाड भांडं ठेवा जेणेकरून बिर्याणीला चांगला दम लागेल। अशा पद्धतीचं झाकण तुम्ही बिर्याणीवरती ठेवा। तर हे बघा, इथे आपली बिर्याणीला दम देण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे। आता काय करायचं, या गॅसवरती एक जाड बुडाचा तवा ठेवायचा आणि त्यावरती ही कढई ठेवून द्यायची। तर या तव्यावरती ही कढई ठेवल्यामुळे आपली बिर्याणी खालून लागत नाही आणि बिर्याणीला अगदी एकसारखा दम लागला जातो। तर आता सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीचे 5 मिनिट गॅस मोठा करायचा आणि 5 मिनिट मोठ्या गॅसवरती या बिर्याणीला दम द्यायचा आणि एक 5 मिनिट झाल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि या तव्यावरती ही कढई अशीच ठेवून द्यायची आणि एक 15 ते 20 मिनिट छान दणदणीत असा दम या बिर्याणीला देऊन द्यायचा। आणि 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर लगेचच ही बिर्याणी उघडायची नाही, तिला या तव्यावरती एक 10 ते 15 मिनिट असंच ठेवून द्यायचं। असं केल्याने काय होतं, तुमची बिर्याणी अजून चवीला छान होते। तर हे बघा, एक 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। आता या बिर्याणीला मी चांगला दम देऊन झालेला आहे। आता गॅस बंद करते आणि एक 10 ते 15 मिनिट याला असंच ठेवून देते आणि मग तुम्हाला उघडून दाखवते। तर हे बघा, एक 10 ते 15 मिनिट मी या बिर्याणीला असंच ठेवून दिलं होतं तव्यावरती। आता आपण झाकण काढूयात आणि आपली बिर्याणी कशी झाली आहे ते बघूयात। आता हा फॉईल पेपर देखील आपण काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त बिर्याणी तयार झाली आहे आणि या बिर्याणीचा सुगंध माझ्या घरामध्ये सगळीकडे दरवळला जातोय। आणि तुम्ही बघू शकता आपला भात अगदी छान मोकळा तयार झालेला आहे आणि हे बघा, आपले चिकनचे पीस अगदी छान शिजले गेलेले आहेत, कुठेही अजिबात करपलेले नाहीयेत आणि या बिर्याणीला बघूनच कळते की ती अजिबात कोरडी झालेली नाहीये, एकदम ज्युसी अशी तयार झालेली आहे। आणि ही बिर्याणी साधारण 3 ते 4 लोकांना आरामात पुरते। मस्त दह्याच्या रायत्यासोबत खा, अगदी अप्रतिम लागते। आता जर तुमच्याकडे पार्टी असेल, घरी पाहुणे येणार असतील, कोणाचा वाढदिवस असेल तर ह्या बिर्याणीचा बेत नक्की करून बघा। तर तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी। पाहिलेत ना, इथे आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी परफेक्ट चवीची चिकन दम बिर्याणी बनवली। फक्त व्हिडिओमध्ये मी जे तांदूळ भिजवण्यापासून ते चिकनला दम देण्यापर्यंत ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, कारण त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची बिर्याणी देखील अशीच आणि मस्त चवीची तयार होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवली, तर ही बिर्याणी साधारण 3 ते 4 लोकांना आरामात पुरली जाते। आणि जर तुम्हाला 1 किलो चिकन दम बिर्याणीची ऑर्डर घ्यायची असेल तर काय करायचं, तर इथे आपण जे अर्धा किलोच्या साठी जे साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य दुप्पट घ्यायचं। जसं की चिकन 1 किलो घ्या, तांदूळ 1 किलो घ्या आणि जे मसाल्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे ते दुप्पट घ्या। आणि बाकीच्या ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ॲज इट इज आपल्याला त्या फॉलो करायच्या आहेत। म्हणजे जे चिकन दम देईपर्यंत किंवा तांदूळ भिजवण्यापर्यंत ज्या काही आपण स्टेप्स केलेल्या आहेत त्या तुम्हाला
1 किलो चिकन दम बिर्याणीसाठी फॉलो करायचे आहेत. म्हणजे जशी आपली अर्धा किलो चिकन दम बिर्याणी तयार झाली तशीच तुमची 1 किलोची चिकन दम बिर्याणी देखील परफेक्ट अशी तयार होईल. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.